नमस्कार सर. नमस्कार. सर, 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये तुमच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचे टप्पे गाठले गेले? भारतामध्ये खगोलशास्त्रात बरीच लक्षणीय प्रगती झालेली आहे. एक गोष्ट म्हणजे इथं नवीन वेधशाळा बांधल्या गेल्यात आणि काही नावं सांगायची म्हणजे कावलूरमध्ये 2.3 मीटरचा एक टेलिस्कोप आहे. नंतर हानलेवरती म्हणजे जवळजवळ 15,000 फुटावरती म्हणजे जगातली सगळ्यात उंचीवरची वेधशाळा ती लडाखमध्ये बांधलेली आहे. त्यानंतर रेडिओ क्षेत्रामध्ये GMRT जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही मोठी वेधशाळा बांधलेली आहे. तर अशा तऱ्हेनं वेधशाळा आहेत आणि त्यातून आता नवीन नवीन शोध पण लागत आहेत. उदाहरणार्थ GMRTमधून वेगवेगळ्या रेडिओ स्रोतांची जी डिटेल्ड स्ट्रक्चर्स असतात त्यांची बनावट कशी आहे त्याबद्दल उत्कृष्ट माहिती मिळते. त्यानंतर सैद्धांतिक क्षेत्रामध्ये म्हणजे गणित मांडून सुद्धा त्या बाबतीत बरीच प्रगती होत जाते. उदाहरणार्थ कॉस्मॉलॉजी शास्त्र याच्यामध्ये बरीच प्रगती भारतामध्ये झालेली आहे आणि सध्यासुद्धा त्यामध्ये कामं चालू आहेत. दुसरं सांगायचं म्हणजे ज्याला हाय एनर्जी ॲस्ट्रोफिजिक्स म्हणतात, म्हणजे खूप प्रचंड ऊर्जा ज्यातून बाहेर येते अशा तऱ्हेच्या घटना रेडिओ स्रोत त्यामध्ये आहेत, क्वेझार्स आहेत किंवा पल्सार आहेत. यांच्याबद्दल सुद्धा पुष्कळ शोध आता भारतात सुद्धा लागत आहेत. तुम्ही ज्या आयोका या संस्थेचे संचालक आहात, तर तुमच्या या संस्थेचं साधारण म्हणजे कार्यस्वरूप कसं काय आहे? मी आयोगाचा संचालक 2003 सालपर्यंत होतो. आता आम्ही निवृत्त झालो. ही संस्था 1988मध्ये काम करायला लागली, त्याची स्थापना झाली. तर पहिल्या 15 वर्षात ती संस्था एक आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपलं नाव कमावू शकली याचा मला अभिमान वाटतो. तर या संस्थेमध्ये मुख्य त्या संस्थेचा उद्देश असा आहे की विद्यापीठ क्षेत्रामध्ये जे लोक खगोल विज्ञान आणि खगोल भौतिकी याच्यामध्ये काम करतात त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवायची. तर त्याकरता संगणकातल्या सगळ्या सोयी त्यांना तिथं उपलब्ध आहेत. सुपर कम्प्युटिंग पॉवर तिथं उपलब्ध आहे. किंवा ज्याला डेटा सेंटर म्हणतो म्हणजे खगोलशास्त्रात वेगवेगळ्या स्रोतांच्याबद्दल जी माहिती वेगवेगळ्या वेधशाळामध्ये आहे त्या माहितीचा आगार आपण केलेला आहे आयोगामध्ये आणि अभ्यासकाला तिथून पटकन माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे लायब्ररी आणि इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर म्हणजे त्यांना स्वतःचे इन्स्ट्रुमेंट्स बनवायचे असले तर त्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या सुविधांचा फायदा घेण्याकरता त्यांना आयुकाला यायला मदत म्हणून असोसिएटशिप प्रोग्राम केलेला आहे. म्हणजे जे लोक असोसिएट होतात ते युनिव्हर्सिटीतले अध्यापक वगैरे ते त्यांना हवं तेव्हा आयुकामध्ये येऊ शकतात आणि त्यांची राहण्याची प्रवासाची सगळे खर्च आयुका करू शकतो. सर, 1980मध्ये आपल्या भारतात एक खग्रास सूर्यग्रहण दिसलं होतं. त्यावेळी म्हणजे जणू कर्फ्यू लावल्यासारखी स्थिती होती, म्हणजे कोणाला बघण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर साधारण 97मध्ये दुसरं आपल्याला दिसलं. त्यावेळी म्हणजे लोकांमध्ये खूप उत्सुकता होती प्रत्यक्ष जाऊन बघावं किंवा टेलिव्हिजनवर बघावं. तर हा जो बदल आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे सकारात्मक बदल झालेला आहे? माझ्या मते बदल झाला असला तरी तो पुरेसा नाही आहे. मुंबईमध्ये परत तशीच एक शांतता होती असं नंतरच्या वृत्तपत्रात मला वाचायला मिळालं. मी आता त्यावेळी मुंबईत नव्हतो, मी खग्रास सूर्यग्रहण पाहायला गेलो होतो. तर माझी अशी अपेक्षा आहे की जेव्हा सूर्यग्रहण असतं तेव्हा लोकांनी आपणहून बाहेर येऊन ते पाहावं आणि पाहण्याकरता अर्थात काही खबरदारी घ्यावी लागते की डोळ्यांना त्रास होऊ नये. ते त्यासाठी सुद्धा एक वेगळीच घबराट उगीच पसरवण्यात येते की तुम्ही न बघितलेलं बरं. परंतु त्यावेळी वैज्ञानिकांनी जे फिल्टर्स तुम्हाला खास रेकमेंड केलेले चष्म्यासारखे ते वापरून अवश्य पाहावं असं माझं सगळ्यांना आवाहन असतं.
आपल्या देशात जे सायंटिफिक टेम्पर म्हटलं जातं ते कितपत डेव्हलप झालेलं आहे फॉरेन पाश्चात्य देशांच्या तुलनेत? आपल्या देशात पारंपरिक विचारांचा पगडा, अंधश्रद्धांचा पगडा फार जबरदस्त आहे. आता पारंपरिक विचार काही चांगले असतात आणि ते असणं आवश्यक आहे, चांगलं आहे. आणि कुटुंब संस्था एक उदाहरण म्हणजे ती आपल्याकडे चांगली आहे, ती पाश्चात्य देशात टिकून राहिलेली नाही. परंतु अंधश्रद्धा ज्या आहेत त्या फार जबरदस्त आहेत. फलज्योतिष पगडा इतका मोठा आहे. आता पाश्चात्य देशात सुद्धा फलज्योतिष आहे, परंतु ते एक गंमत म्हणून पाहिले जातं. इथं मात्र लग्न जुळवणं किंवा कॅबिनेट तयार करणं, इथं सुद्धा शपथ केव्हा घ्यायची हे सुद्धा आपण जर या दूरस्थ ग्रहांच्यावर सोपवलं तर मग आपलं काम आपण केव्हा करणार. आणि आता या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी म्हणजे मीडिया म्हणजे प्रसारमाध्यमं कशी काम करू शकतात? अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी काही अशा तऱ्हेचे प्रोग्रॅम करावेत की ज्यातून खरी स्थिती काय आहे आणि सृष्टीचे व्यवहार विज्ञानाच्या दृष्टीतून कसे चालतात ते जर लोकांच्या पुढे मांडलं तर मला वाटतं या अंधश्रद्धा हळूहळू कमी होतील. वैज्ञानिक त्या दृष्टीनं प्रयत्न करतायत, परंतु मीडियाकडून त्यांना मिळावी तितकी साथ अजून मिळत नाही. सर, मुलांमध्ये वैज्ञानिक जागृती म्हणजे कशा प्रकारे आपल्या मुलांशी खूप निकटचा संबंध येतो. आपण जेव्हा एखाद्या लेक्चर किंवा कार्यक्रमाला जातात तर मुलांमध्ये कशी निर्माण करता येईल? मला वाटतं मुलांच्यामध्ये प्रश्न विचारायची प्रवृत्ती आपण वाढवू दिली पाहिजे. त्यांनी काही प्रश्न विचारले तर हे हे तुझ्या पाठ्यपुस्तकातलं नाही किंवा तुझ्या कोर्समधलं नाही आहे, तू उगीच याच्या मागे जाऊ नकोस असं सांगितलं जातं पुष्कळ वेळा. त्याऐवजी ते मुलाची जी काय प्रश्न असतील, क्युरिओसिटी आहे, जिज्ञासा आहे, तिची पूर्ती केली पाहिजे. कधी कधी आपल्याला स्वतःला त्या प्रश्नातून उत्तर शोधून काढावं लागतं, आपल्याला माहीत नसतं, पण आपणही अपडेट होतो, आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळं अशा प्रश्नांना जर आपण जास्त चालना दिली तर ते जास्त विज्ञाननिष्ठ होतील आणि मग ते हळूहळू अंधश्रद्धांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारायला लागले, हे असं काय म्हणून आम्ही करायचं, आणि त्यातून मग त्यांचं प्रबोधन आणखी होऊ शकेल. तुमचं एक पुस्तक माझ्या बघण्यात आलं, पोस्ट कार्डातून विज्ञान, तर हे याच्या मागची म्हणजे संकल्पना कशी काय डेव्हलप झाली? ते काय होतं की मुलं माझ्या भाषणानंतर माझी स्वाक्षरी मागायला येतात. तर अशा वेळी त्या मुलांना मी सांगतो की मी इथं तुला स्वाक्षरी देणार नाही, तर तू मला एखादं पोस्टकार्ड टाक, त्या पोस्टकार्डात माझ्या भाषणातला किंवा तुला एरवी सुचलेला त्रास देणारा एखादा विज्ञानावरचा प्रश्न लिहून पाठव आणि तो प्रश्न मी सोडवून तुला त्याचं उत्तर पाठवीन, त्याखाली माझी सही असेल ती तुला मिळेल. तर अशा तऱ्हेनं पुष्कळ प्रश्न उत्तरं झाली तेव्हा त्यातली काही एकत्र करून ज्याला आपण अलीकडे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणतो, म्हणजे जे प्रश्न पुष्कळाने विचारले, तर असे प्रश्न एकत्र करून मराठी विज्ञान परिषदेनं ते पोस्टकार्डातून विज्ञान म्हणून पुस्तक प्रसिद्ध केलं. ते इंग्रजीमध्ये पण सायन्स थ्रू पोस्ट कार्ड्स म्हणून प्रसिद्ध झालं. तर अशा तऱ्हेनं मी मुलांना प्रश्न विचारायला जरा उद्युक्त करत असतो. आपले माननीय राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांचं स्वप्न आहे म्हणजे 2020 पर्यंत भारत एक समर्थ राष्ट्र व्हावं, तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला खूप आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं येत्या 15 वर्षात किती बदल होऊ शकतील? नाही, टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल असं मलाही आत्मविश्वास वाटतो की सध्या ज्या तऱ्हेनं ग्रोथ चालू आहे त्यावरून तर ती तशी चालू राहिली तर ते स्वप्न खरं व्हायला काही हरकत नाही. परंतु 2020 आपली मानसिकता 1820 असली तर मग त्याचा काय फायदा असं मला कधी कधी वाटतं. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हा सुद्धा आपल्याला, वैज्ञानिक जागृती ही आपल्यामध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर.